ज्यांचे अँगल सायकोसोमॅटिक असतात त्यांना डाएट बरोबर एक्झरसाइज, कारण जेव्हा तुम्ही स्ट्रेस असतो तुम्हाला तो स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी तुम्ही खात राहता, बरोबर आहे, पण त्याच्याबरोबर एक्झरसाइज नसेल तर तो स्ट्रेस वेगळ्या पद्धतीने रिलीव्हच होत नाही. बट इफ यू आर डुईंग एक्झरसाइज म्हणजे साधं चालण्याचा व्यायाम जेव्हा करता तुम्ही तेव्हा तुमचा ब्लड फ्लो वाढतो, बरोबर आहे. ब्लड फ्लो वाढल्यामुळे काय होणार आहे, तुमची पचनसंस्था सुधारायला लागणार आहे. तुमची पचनसंस्था सुधारली की तुम्ही खाल्लेलं तुम्हाला पचणार आहे. तुम्हाला खाल्लेलं पचलं तर तुमचे आजार निर्माण होणार नाही, तुम्हाला वेट पण वाढणार नाही आहे. त्याच्यामुळे एक्झरसाइज हा परत एक अविभाज्य घटक आहे, पण तो इतका नसावा की जो तुम्ही कंटिन्यू नाही करू शकत. म्हणजे काय की तुम्ही 2 तास जाऊन जिमला नाही बसू शकत, पण तुम्हाला तासाभराचं वॉक जे तुम्ही तुमच्या पॉसिबल प्रमाणे जर का ॲडजस्ट केलं तर दॅट इज ऑल्सो ओके फॉर मेंटेनिंग युअर वेट. त्याच्यामुळे एक्झरसाइजचा रोल हा खूप प्रचंड आहे इथे. एक्झरसाइजमुळे तुम्हाला फिजिकल आणि मेंटल दोन्ही प्रकारचे पीसफुलनेस येतात. म्हणजे तुमचा कितीही स्ट्रेस हाय असला तरी तो कमी करण्यासाठी तुम्हाला एक्झरसाइजचा प्रचंड रोल आहे. तो योगाच्या फॉर्ममध्ये असू दे, चालण्याच्या फॉर्ममध्ये असू दे, पण एकच काय झालं पाहिजे, घाम गेला पाहिजे, थोडा तरी हार्ट रेट तुमचा वाढला पाहिजे, म्हणजे तो एक्झरसाइज तुमच्या बॉडीला बरोबर परफेक्ट बसलाय असं आपण म्हणू शकतो.